नमस्कार मित्रांनो. तर वनहक्क कायद्याअंतर्गत जमीन मिळालेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींसाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे आता वनहक्क धारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना 7E आणि 12E तयार करण्यात येणार आहेत. यामुळे फार्मर ID, पीक कर्ज, पीक विमा, कृषी योजनांचा लाभ आणि इतर अनेक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चला या GR मधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हा GR का काढण्यात आला? तर आतापर्यंत वनहक्क धारकांची नोंद 7/12 मधील इतर हक्क या स्तंभात केली जात होती. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. फार्मर ID मिळत नव्हता, ॲग्रिस्टॅकमध्ये नोंद होत नव्हती, पीक कर्ज मिळण्यात अडचण येत होती, कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत नव्हता. या समस्या दूर करण्यासाठी शासनाने हा नवीन निर्णय घेतला आहे. तर सर्वात मोठा निर्णय, आता वनहक्क धारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना 7E आणि गाव नमुना 12E हे नवीन नमुने मंजूर करण्यात आले आहेत. तर गाव नमुना 7E म्हणजे काय? तर या नवीन नमुन्यात वनहक्क धारकाचे नाव, वनहक्क खाते, क्षेत्रफळ, वनहक्काचा उद्देश, फेरफार माहिती याची स्वतंत्र नोंद केली जाईल. म्हणजे वनहक्क धारकांची माहिती आता वेगळ्या अभिलेखात उपलब्ध असेल. नंतर गाव नमुना 12E म्हणजे काय? तर हा पीक नोंदवहीचा स्वतंत्र नमुना आहे. यामध्ये कोणते पीक घेतले आहे, किती क्षेत्रावर घेतले आहे, सिंचनाची माहिती याची अधिकृत नोंद केली जाणार आहे. तर याचा फायदा काय होणार? तर 12E मध्ये पीक नोंद झाल्यानंतर वनहक्क धारकांना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच फार्मर ID, ॲग्रिस्टॅक, कृषी विभागाच्या अनुदान योजना, पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती भरपाई आणि इतर सर्व शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला होईल. तर महत्त्वाची अंतिम तारीख, तर ज्या वनहक्क धारकांच्या नोंदी आधीच 7/12 आहेत त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7E आणि 12E तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या वनजमिनींचे 7/12 उपलब्ध नाहीत अशा वनजमिनींचे वन विभाग आणि महसूल विभाग संयुक्त सर्वेक्षण करून 31 डिसेंबर 2026 पर्यंत 7/12 तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. तर एक महत्त्वाची अट, 7E मध्ये स्पष्ट नमूद करण्यात येणार आहे की वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेला हक्क वारसा हक्काने मिळू शकतो, परंतु तो विकता येणार नाही, हस्तांतरित करता येणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 7E आणि 12E या नोंदी तयार झाल्या म्हणून जमिनीचा नवीन मालकी हक्क निर्माण होणार नाही. या केवळ वनहक्क धारकांच्या स्वतंत्र अभिलेखाच्या नोंदी असतील. तर मित्रांनो, या शासन निर्णयामुळे वनहक्क धारकांना प्रथमच स्वतंत्र 7E आणि 12E अभिलेख मिळणार आहेत. यामुळे फार्मर ID, कृषी योजना, पीक विमा, पीक कर्ज आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. वनहक्क धारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक ठरणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.